चला पुन्हा एकदा 4 षटकांचा हा सामना आणि कडक मॅच इथे नक्कीच पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या. बंदरा मारुती काले टीमचे कॅप्टन विजय पाटील आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. अच्छा, पहिल्या रात्रीचा हा शेवटचा मॅच आहे. अजूनही प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळालेला आहे. सलामीची जोडी पाठवून द्यायची आपण प्लीज, सो रिक्वेस्ट. काले टीम पहिल्या मॅच मध्ये 27, दुसऱ्या मॅच मध्ये 37 आणि आता हा तिसरा मॅच आहे. सुजित पाटील इन ऍक्शन मध्ये पुन्हा एकदा. सुजित तात्या लक्षात असू द्या, पहिला षटक उल्हास पाटील आपण हा षटक करणार नाहीये, दुसरा षटक तुम्हाला करायचं आहे, लक्षात घ्या. जगदीश म्हात्रे साहेब उपस्थित झालेले आहे, सहसचिव यांच्या माध्यमातून या सूचना आहेत. थँक्यू. कारण की तुम्ही अगोदरच चर्चा करायला सांगितली आहे ना की मॅच सुरू झाल्यावर. मगाशी तसंच झालं, आता मॅच थांबणार नाहीये. चला, टीम जी हनुमान गोवे टीम संघाचा राखीव खेळाडू 12वा खेळाडू आपण देखील यायचे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. गोलंदाजीला तयारी होत आहे मैदानामध्ये. सर्व गोष्टीकडे लक्ष दिला जाता है. देर रात ऑर्गेनाइज कमेटी के साथ साथ भिवंडी ग्रामीण 40+ मंडल भी अब तक हमारे साथ जुड़ चुका है. खासतौर पर जगदीश म्हात्रे हमारे साथ जुड़ते हुए. मैच ऑन. सामन्याला सुरुवात. वेलकम राजेंद्र पाटील, राजू दादा आपल्याशी जोडलेले आहेत. चला, चर्चा झाली असेल जागेवर जायचं आपण. विजय दादा मॅचला सुरू करूया. उद्या नगरपालिकेचं इलेक्शन आहे, वोटिंग आहे. सर्वांचं लक्ष महानगरपालिकेवर. गोलंदाज नेहमीप्रमाणे आपण पाहताय आता उल्हास नाही तर दिलीप पाटील याच्याकडून सुरुवात करताय. जादूकर गोलंदाज, मॅजिकल जादूकर. पाहूया कोणत्या प्रकारची सुरुवात होत आहे. मग आता पुन्हा एकदा फलंदाज स्ट्रायकिंगवर सुजित पाटील आणि नो स्ट्राईकला मिथुन. सामन्याला सुरुवात. पॉवर प्लेचं षटक. फील्ड पोझिशन जर बघितलं आपण तर शॉर्ट, थर्डमॅन शॉट, फाईन लेग, गली पॉइंट कव्हरवर एक क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि लॉंग ऑफला प्रमोद भोईरला आपण पाहतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर 30 सर्कलमध्ये विजय पाटील तुम्हाला पाहायला मिळतोय. संदीपला देखील पाहतोय 30 सर्कलमध्ये. मॅच ऑन. ग्रीन सिग्नल बंजाच्या माध्यमातून पहिला चेंडू. पॉवर प्लेचा पहिला चेंडू, अगदी यॉर्कर पद्धतीचा चेंडू. त्याच्यावर कोणत्या प्रकारचा स्ट्रोक ऑफर केलेला नाहीये. डॉट चेंडूने सुरुवात करताना पुढचा चेंडू. पुन्हा एकदा सुंदर असा हा स्ट्रोक. समोर क्षेत्ररक्षक आहे. लेझी फिल्डिंग. सुनील म्हात्रे पंचांच्या भूमिकामध्ये. फुलटा चेंडू मिड विकेट क्षेत्रावर डीप मध्ये चांगली फिल्डिंग होते. एक सिंगल धाव आली आहे. थ्रो देखील चांगला येत आहे
आणि त्याहून चांगलं कलेक्ट पाहायला मिळाला दिलीप पाटीलच्या माध्यमातून. दोन्ही फलंदाज आपलं खातं खोलताना 2 धावा धावफलकावर. प्रथम फलंदाजी करताना टीम बंद्रा मारुती काल्हेर. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म गोलंदाज. ओ सुंदर असा हा स्ट्रोक. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक प्रमोद भोई. डीप मध्ये एक सिंगल आली आहे. हो बाल बाल बचे वापर. थोडेसे पुढे निघून गेलेच होते आणि गोलंदाज देखील चतुराईमध्ये. दिलीपला माहिती आहे हे 2 असे खेळाडू आहेत कधीही मोठे फटके खेळू शकतात. मात्र सध्या 4 चेंडूमध्ये 3 सिंगल आलेले आहेत. नेहमीप्रमाणे 5व्या चेंडूवर मोठा फटका येईल का पाहूया आपण. ओ मात्र मोठा विकेट नक्कीच मिळेल. दांडी गुल केली आहे, बोल्ड केलंय. पहिला विकेट गोवी टीम संघासाठी दिलीप पाटील घेत असताना. एष्ट्या खुल्ल्या ठेवल्या होत्या आणि गोलंदाजाने त्या वाकवल्या देखील. पहिला झटका इथे लागलेला आहे बंद्रा मारुती काल्हेर टीम संघाला. काल्हेर विपक्ष गोवे अशी ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. क्रमांक 3 वर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये योगेश तुम्हाला पाहायला मिळते. योगेश पाटील पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच ठरले होते आणि दुसऱ्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच सुजित पाटील. नो स्ट्रायकिंगवर पाहतोय आपण. दोघांचा चांगला परफॉर्मन्स झालेला आहे मागच्या 2 मॅचमध्ये. मात्र या मॅचमध्ये 5 चेंडूमध्ये 3 धावा 1 विकेट. एक संत सुरुवात पाहायला मिळत आहे. दिलीप पाटील ओरपी चेंडू इनफिल्डच्या वरतून प्रमोद भोईर. चेंडू मागे एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये. एक धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. थ्रो चांगला आहे मात्र त्याहून वेगाने दुसरी धाव पूर्ण केली जात आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलेला आहे. तर 2 धावा पूर्ण धावफलकावर धावा झालेल्या आहेत. 1 बाद 5 काल्हेर संघाची धावसंख्या पाहायला मिळते. अल्पेश मागच्या 2 मॅचेस जर बघितलं तर काल्हेर टीम संघाने एका मॅचमध्ये 11 धावा बनवल्या होत्या तर एका मॅचमध्ये 10 धावा बनवल्या होत्या पॉवर प्लेमध्ये आणि आता 5 धावा पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीचा युनिट खूप चांगला आहे. गोवी टीम संघाकडे कंप्लीट 4 गोलंदाज आहेत. त्याच्यामध्ये उल्हास डावखरे हाताचा गोलंदाज आहे, दिलीप डावखरे हाताचा गोलंदाज आहे, प्रमोद उजवे हाताचा गोलंदाज आहे आणि ऑप्शनला अनेक गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळत असतात. पुन्हा एकदा उल्हास पाटीलवर विश्वास इथे ठेवला गेलाय. सुरुवात चांगली करून दिली आहे. नेहमीप्रमाणे जादूगर गोलंदाज दिलीप पाटील. थोडीशी चर्चा करताना दोन्ही फलंदाज कारण की धावा कमी झालेले आहेत आणि धावांचा क्रम जर चांगला ठेवायचा असेल तर इथून अटॅक करावाच लागेल. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 18 चेंडूमध्ये किती धावा येतील हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. गोलंदाज आपण तयारी करायची, सुरू करायची आपली गोलंदाजी. जास्त वेळ घेऊ नका. लेफ्ट आर्म गोलंदाज समोर सुजित सज्ज होत आहे. शॉर्ट बॉल सुंदर असा हा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलेला आहे. फिल्डिंग चांगली आहे. दुसरं धाव सहजरित्या पूर्ण केला जात आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केले जात आहेत. धावा बनवण्याचा प्रयत्न जारी झाला मैदानामध्ये. धावा झालेल्या आहे धावफलकावर 7 धावा. 1 बाद 7 धावी आहे खेळपट्टीवर फलंदाजांना. पाहूया अटॅक होतोय का. ओ तेज तरार चांगला चेंडू. वाईट यॉर्कर चेंडू पाहायला मिळत आहे. थोडेसे अनफिट जाणवत आहेत उल्हास पाटील ज्या प्रकारे ते चालत आहेत. पुन्हा एकदा सुंदर असा हा स्थिर आपण पाहतोय. ड्राईव्ह केलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल धाव पूर्ण केली जाते. शांतता ठेवली आहे. चांगली गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी पाहायला मिळत आहे. ओ पुन्हा एकदा
प्ले अँड मिस डॉट चेंडू. दबाव दबाव पाहायला मिळते काले टीम संघावर. क्वालिफाय मॅच आहे, क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये तुम्ही असा परफॉर्मन्स करू शकणार नाहीये, धावा बनत नाहीयेत. मोठा फटका खेळायचा होता, वारंवार मिड विकेट टार्गेट केला जात आहे, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. थोडीशी चर्चा करताना योगेश, कारण की चेंडू बॅटवर येत नाहीये. पुन्हा बॅटची एज, शॉर्ट टर्मिनल शतरक्षक आहे, फिल्डिंग चांगली आहे. एकच धाव इथे पूर्ण केला जाते आणि या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी राहिली आहे उल्हास पाटीलच्या माध्यमातून. 3 चेंडू डॉट केले, 3 चेंडूंवर 4 धावा खर्च केल्या. गोलंदाजाने फलंदाजांची झोप उडवली आहे, ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे. बारा चेंडू मध्ये जर 25+ धावा आल्या नाही तर मग लो स्कोरिंगचा सामना होईल, कारण की धावा झालेल्या आहेत फक्त आणि फक्त अल्पेश सांगत आहे 9 धावा धावफलकावर. प्रमोद अनुभव गोलंदाजाच्या मागे भरपूर नेहमी चांगला आहे आणि या स्पर्धेमध्ये चांगलीच गोलंदाजी केली प्रमोदने देखील. आता योगेश पाटीलचं देखील बॅटिंगची टेस्टिंग केली जाईल गोलंदाज प्रमोद भोईरच्या माध्यमातून. पहिला चेंडू समोर शतरक्षक आहे विजय पाटील, झेल ड्रॉप केली आहे. नक्कीच आता जीवनदान तर मिळालेला आहे. पहिली चुकी असावी या स्पर्धेमध्ये विजय पाटील यांची, ज्यांच्या माध्यमातून ही झेल सुटली आहे. महत्वाच्या अगदी मॅच मध्ये ही झेल सुटली आहे. धावसंख्या धावफलकावर 10 धावा, 13 चेंडूंचा खेळ झालेला आहे, फक्त 10 धावा आलेल्या आहेत. सोडून दिल्या ऑफस्टिकच्या बाहेर, वाईटचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा धाव धावफलकावर जोडली जाते. क्लायमॅक्स पूर्ण थंडगार झालेला आहे आणि कोरा जो धुक्का आहे तो देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. फुलटा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय विजय पाटील, आता चुकी करणार नाहीये. महत्वाचा विकेट महत्वाच्या मॅच मध्ये सुजित पाटील यांचा घेताना प्रमोद भोईर. आता मैदानाच्या आतमध्ये मिडल ऑर्डर एकदम स्ट्रॉंग आहे काले टीम संघाचा आणि राजन डी सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. प्रमोद भोईर कमालीची गोलंदाजी करताना राईट आर्म ओव्हर द विकेटने. फुलटा चेंडू मात्र त्याच्यावर आलेला हा नो बॉल सिग्नल. नो +1, 2 धावा बोनसच्या स्वरूपात मिळतात. आणि आता पुढील चेंडू उघडा डोले नीट, कारण की पुढील चेंडू आहे फ्रीट आणि आता फ्रीट चेंडू खेळण्यासाठी योगेश पाटील प्रयत्न करावेच लागतील महत्वाच्या मॅच मध्ये. या चेंडूवर जर मोठा फटका आला नाही तर दबाव जो आहे तो दबावच बनून राहील काढल्या टीम संघावर. राईट आर्म ओव्हर द विकेट फ्रीट आणि फ्रीटवर योगेश तयार होतोय. फ्रीट चेंडूला समोर खेळायचं होतं, मिस टायमिंग चेंडू हवेमध्ये, मात्र फ्रीटवर मिळालेल्या 2 धावा पाहतोय आपण. झेल जरी झालं असं तरी देखील जीवनदान मिळालंच असतं. फ्रीट होता चेंडू. धावा झालेल्या आहे धावफलकावर. अल्पेश सांगत आहे
15 धावा 15. प्रमोद भोईर 2 बोनस धावा दिलेल्या आहेत, एक वाईट एक नो बॉल या षटकामध्ये. ओरपी चेंडू फायदा घेता आला नाहीये. व्ही शेप मध्ये काऊ कॉर्नर मध्ये चेंडू गेलेला आहे. एक धाव झाली आहे. थोडंसं मिसफिल्ड पाहायला मिळालं. मला वाटतं दिलीप पाटील होते तिथे. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. काही गोलंदाजी आहे आणि जे अनुमान गोवे टीम संघासाठी हा लकी ग्राउंड देखील आहे. मागच्या 2 स्पर्धा अतिशय चांगली गोलंदाजी राहिली आहे त्यांची. लागोपाठचे 5 मॅच खेळले होते राहुलभाई माली यांच्या स्पर्धेमध्ये, म्हणून शेवटच्या फायनलमध्ये थोडेसे थकले होते. बंडू यांनी देखील सांगितलं होतं की लगातार 5 मॅचेस आम्ही फायनलपर्यंत खेळलो होतो. प्रमोद भोईर कमालीची गोलंदाजी करताना आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने. आज जे काही करायचंय ते योगेशला करायचंय. आता या मॅच मध्ये कसं तरी 30+ धावा बनवाव्या लागतील. मात्र त्याकरिता संघर्ष चालू आहे मैदानामध्ये. जोरदार अपील झाली होती. स्विंगिंग यॉर्कर चेंडू पाहायला मिळते. डॉट चेंडू, जास्तीत चेंडू डॉट झालेले आहेत. आज अल्पेश काय कमालीची गोलंदाजी करत आहे. प्रमोद भोईर अनुभव जोगताना आपला गोलंदाजीमध्ये. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका येईल का अपेक्षा करत आहे प्रेक्षक वर्ग. थोडेसे शांत आहे काल्हेर टीम संघाचे. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटा चेंडू, पुन्हा एकदा मिस टाइम. हवेमध्ये चेंडू आहे आणि अजून एक धक्का लागला इथे काल्हेर टीम संघाला. अशीच किरण होता फलंदाज योगेश, तो देखील परतीचा प्रवास करताना आपण पाहतोय. विकेट. आज या महत्वाच्या मॅच मध्ये नक्की काय चाललंय काल्हेर टीम संघाचं. पहिला सामना जिंकला, मोठ्या धावा बनवल्या. दुसऱ्या मॅच मध्ये देखील चांगल्या धावा बनवल्या. मात्र या मॅच मध्ये धावांवर असं म्हटलं ते की रणबंदी आणली आहे. धावा झालेल्या आहेत फक्त आणि फक्त 17 धावा. बाहुली ग्रुप गोवे आणि धनराज मात्रे यांच्या माध्यमातून चंदू पाटीलला 2 विकेट. क्या बात आहे. कसेही 2 विकेट जर आले तर 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. मागच्या मॅच मध्ये देखील 500 रुपयाचा पारितोषिक दिला होता चंदूला आपण. चंदू गोलंदाज, अजून एक चांगला गोलंदाज पाहतोय आपण गोवे टीम संघाचा. धावा बनत नाहीयेत. बरोबर 1 वाजला आहे. आयोजकांनी विचार केलाच होता की आपण 12:30 वाजता घरी पोहोचू. मात्र थोडंसं वेळ मॅच थांबली होती. मात्र ही मॅच गरम आहे असंच प्रेक्षकांना देखील वाटलं होतं. मात्र थोडीशी थंडता पाहायला मिळते मैदानामध्ये देखील. सुरुवात चांगली झाली आहे. स्ट्रोक चांगला बनलाय काऊ कॉर्नर मध्ये. दिलीप चांगली फिल्डिंग करताना दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत. अमर पाटील तालुका क्रिकेटमध्ये एक नामांकित असा क्रिकेटर आहे. राहुलभाई माली यांच्या स्पर्धेमध्ये, श्री गुरुदत्त मानकोली यांच्या स्पर्धेमध्ये गोवे टीम संघाला फायनलमध्ये क्वालिफाय झाल्यानंतर टी-शर्ट देण्यात आले होते. आज जर क्वालिफाय झाले या स्पर्धेमध्ये तर ट्रॅक देखील दिले. त्यांनी फायनल पटकवली तर स्पोर्ट्स शूज आहेत अमर पाटील यांच्या माध्यमातून. इतका प्रेम असणं फार महत्त्वाचं आहे. ओ मोठा फटका समोरच्या दिशेने आणि हा चेंडू थांबणार नाहीये मैदानामध्ये. मैदानाच्या बाहेर जातोय. येतोय स्टँड अँड डिलिव्हर. मॅक्सिमम 6.
25 धावा धावफलकावर, 25 रन्स. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. अजूनही जर 10 किंवा 12 धावा जोडल्या तर एक फायटिंग टोटल नक्कीच होऊ शकतो. गोलंदाज चंदू पुढचा चेंडू टाकताना पाहतोय आपण. अजून एक कटर चेंडू टाकलाय. यावेळेस कटर चेंडूचा वापर केलेला आहे. पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने चेंडू मूव झाला होता. विकेट किपर बंडू पाटीलच्या हातामध्ये हा चेंडू विसावलेला आहे. डॉट चेंडू देखील येणं फार महत्वाचं होतं गोलंदाज चंदू पाटीलसाठी. 3 चेंडू बाकी आहेत. 2 विकेट येतील का? धनराज म्हात्रेचे 1000 मिळतील का? आणि आता 500 तर येण्यासाठी सध्या प्रयत्न मैदानामध्ये होत आहे, मात्र पोहोचू शकले नाहीये. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आज राजन प्रयत्न करतोय मैदानामध्ये धावा बनवण्याकरिता. या मैदानावर नेहमी लो स्कोरिंगचे सामने रंगतदार झालेले आहेत. 30+ एक चांगला सामना होऊ शकतो. चांगली मॅच होऊ शकते यानंतर. धावसंख्या धावफलकात 27 धावा. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. एक मोठा फटका अपेक्षा करत असेल टीम काल्हेर. सर्वच खेळाडू उभे राहिलेले आहेत काल्हेर टीम संघाचे. येणारे 2 महत्वाचे चेंडू आहेत गोवे टीम संघासाठी. डॉट की विकेट पाहूया. चंदू पाटील जे काही करायचं आहे चंदूला करायचं आहे, कारण की चंदूने आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये 5, 4, त्यानंतर 8 ना आता 10, 4 चेंडू पर्यंत आलेले आहेत. त्याच्यावर आलेला हा मोठा फटका आणि महत्वाचा हा षटकार येतोय राजनच्या बॅट मधून. छा गए राजन. वो कहते ना जब हम महफिल में नहीं रहते तो फिर हमारे खिलाफ ज़्यादा आवाज़ किया जाता है. आज महफिल पण माझीच आहे आणि आज बारी पण माझीच आहे. मैदानामध्ये राजन डी दाखवत असताना आपल्या संघाला षटकाराने आता धावसंख्या चांगली धावसंख्या अल्पेश सांगत आहे. 33 धावा धावफलकावर. आता जर डॉट चेंडूने आला तर मॅच मध्ये पूर्णपणे बांधून राहील टीम. अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची एज अँड गॉन. विकेट शेवटच्या चेंडूवर. मात्र टाळ्यांचा आवाज होईल नक्की काल्हेर टीम संघाच्या माध्यमातून राजनसाठी. टीम जेव्हा स्ट्रगल करत होती, धावा बनत नव्हत्या. पहिल्या सुरुवातीला फक्त 2 षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या. त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये चांगल्या धावा जोडल्या. प्रमोद भोईच्या अगेन्स्ट देखील सिंगल डबल धावा आल्या आणि त्यानंतर चंदूच्या अगेन्स्ट 2 मोठे फटके देखील पाहायला मिळाली. टोटल धावसंख्या झाली आहे धावफलकावर 33 धावा. 34 धावांचा एक फायटिंग टोटल इथे नक्कीच ठेवलेला आहे बंद्रा मारुती काल्हेर टीम संघाने. जे अनुमान गोवी टीम संघाच्या अगेन्स्ट. सामन्याला दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. पुन्हा एकदा भिवंडीकरांचा एक गोड आवाज, ज्येष्ठ समालोचक कालीराम केनी सरांचा आवाज. दिवसाची सुरुवात आणि रात्रीची सुरुवात आणि जेव्हा स्पर्धा संपते तेव्हा शेवटचा आवाज कालीराम केनी सरांचा नक्कीच ऐकायला मिळतो. धन्यवाद. धन्यवाद संदेश पाटील भिवंडीकर. आज या स्पर्धेच्या पहिल्या रात्रीमधून नक्कीच अतिशय चांगलं समालोचन आपण ऐकलं. उद्या स्पर्धेचा दुसरी रात्र गट नंबर 2 आणि उद्याचा पहिला सामना असेल गावदेवी वेले वीर तानाजी दापोडे
दिवस फॉर दिवा श्री कालिका माता कालवार चेरोबा 40+ कोण वेताल कोपर न्यू मिलन पायगाव आणि श्री अष्टविनायक ठाकूरपाडा. उद्याचे 8 संघ आपण वेळेवर या. आजच्या दिवसाचा विजेता आणि उद्याच्या दिवसाचा विजेता असा उद्या आपण एक एक्स्ट्रा सामना सेमीफायनलचा देखील खेळवणार आहोत. त्या अनुषंगाने बंदऱ्यामारुती काल्हेर आणि जॉन गोवे चालू सामन्यातून विजेता टीम उद्या आपल्याला बरोबर इथे 10 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. जो संघ आजचा सामना जिंकेल त्यांनी उद्या 10 वाजता इथे पोहोचायचं आहे. उद्या पहिला सामना वेले आणि दापोडे. उद्या देखील आपल्याला 8 सामने कव्हर करायचे आहेत. शेलोमाता 40+ वाळ आयोजित वाळगावचे उद्योजपती शेलोमाता वाल संघाचे अध्यक्ष भानुदास शेठ भुईर यांच्या मान सन्मानार्थ ही स्पर्धा पाहतोय. आणि शेलोमाता 40+ टीम मंगेजी भुईर, संजयजी पाटील, बालकृष्ण पाटील बीके, प्रमोद भुईर, इंद्रपाल पाटील, रुपेश मडवी, किरण पाटील, अजय भांबरे, कपिल पाटील, नरेंद्र पाटील, राजन मडवी, प्रवीण पाटील, मयूर पाटील, महेश भुईर, शैलेश पाटील, जितेंद्र भुईर, शिवा पाटील, सूर्यकांत पाटील, शैलू पाटील, राजेश भुईर, नितीन भुईर, देवानंद पाटील, स्वप्नील पाटील आणि तानाजीदादा भुईर ही संपूर्ण आयोजन कमिटी यांच्या माध्यमातून मित्रांनो आपण पाहत आहेत गुरुदत्त चौथायर्वा क्रीडानगरीमधली ही अध्यक्ष चषकाची शेलोमाता वाल 40+ संघाची ही भव्य दिव्य स्पर्धा. बघूया धावांचं लक्ष आहे 34. जॉन गोवे टीम समोर बंदऱ्यामारुती काल्हे टीमनं हे टार्गेट सेट केलेलं आहे. आणि सलामीर जोडे आपण मैदानामध्ये पाहतोय दिलीप पाटील आणि विजय पाटील. मान्यवर कक्षामध्ये जगदीशदादा म्हात्रे देखील आहेत. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सहसचिव, लॉर्ड कमिटी मेंबर, प्रगती फोटो स्टुडिओचे मालक आणि तुफान पिंपलास 40+चे उत्कृष्ट खेळाडू. काल शेलोमाता वालच्या अगेन्स्ट सराव सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती. तब्बल 64 धावा तुफान पिंपलास संघाने 4 ओव्हरमध्ये ठोकल्या होत्या. बघूया 4 संघांनी सराव केला आहे त्यामधून एक तरी टीम पुढे आली तर त्या सरावाचा नक्कीच फल मिळेल. गुरुदत्त मानकुली, शेलोमाता वाल आणि तुफान पिंपलास 2 दिवस या क्रीडानगरीमध्ये रात्रीचा सराव या 3 टीमनं केलेला आहे. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. सामना सुरू होतोय. पहिला गोलंदाज आहेत राजन डी. 1:09 झालेली आहेत आणि या क्वार्टर फायनल आजच्या ग्रुप ए मधून बक्षीस पात्र सामना आपण मैदानातून पाहतोय. स्ट्राईकला आहेत विजय पाटील, नॉन स्ट्राईकला दिलीप पाटील आणि गोलंदाज राजन डी. पहिला चेंडू मानकुली वेले रोड अँडच्या टोकाकडून. इष्टांच्या मागे इष्टरक्षक सुजित तात्या पाटील आहेत. या स्पर्धेमध्ये आज चांगली फलंदाजी. पहिल्या 2 सामन्यातून सुजित तात्या पाटील यांनी अप्रतिम फलंदाजी केली. सलग 3 षटकार देखील या स्पर्धेचे त्यांच्या नावावर आहेत. इथे पहिला चेंडू इनसाइड आउट खेळलेत. अतिशय क्लास फटका. मिडअप पुढे होता, लॉंग अप रिझनमध्ये चेंडू फेकलाय आणि विजय पाटीलनं क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका सजवलेला आहे. विजय पाटीलची अप्रतिम सुरुवात. क्या बात आहे. अतिशय चांगला डिफेन्सिव्ह फटका. चांगली चेंडूची लाईन अँड लेंथ आपल्याला पाहायला मिळाली आणि तितकाच चांगला अगदी स्वतःचा बचाव या चेंडूवर फलंदाज विजय पाटीलनं केलेला आहे. हे क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं आहे. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार. 2 चेंडूमध्ये 5 वर विजय पाटील आता स्ट्राईकला आलेत.
डावखुरे हाताचे फलंदाज दिलीप पाटील. हा चेंडू अगदी हलक्या हातानं टॅप केलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला स्लिम मिडॉन मधून उचललाय गोलंदाज राजन डी पाटीलनं. दिलीप पाटीलनं एका धावेने हा पण केलाय. तर विजय पाटील 5 वर खेळतायत. 3 चेंडूमध्ये 6 धावा. बंदऱ्यामारुती काल्हे टीम एक ताकदवान टीम आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळमध्ये या टीमच्या नावाचा दबदबा ताकद आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. इनफिल्डच्या आतमध्ये विनायक पाटील चेंडूला उचलत आहेत. धावसंख्या 7. 3 चेंडूमध्ये एक चौकारासह विजय पाटील 6 वर. तर एका चेंडूमध्ये एक सिंगल दिलीप पाटीलच्या बॅटमधून. 4 चेंडूमध्ये 7. जानमान गोवे टीम या क्रीडानगरीमध्ये खूप चांगला क्रिकेट. गुरुदत्त मानकुली आयोजित स्वर्गीय सुमन पांडुरंग स्मृती चषकामध्ये देखील खूप चांगला क्रिकेट खेळली होती. इथे मिथुन तरेनं हा झेल ड्रॉप केलाय. एक सिंगल धाव आली. 5 चेंडूमध्ये 8 धावा आलेत. चांगला क्रिकेट आज गोवे संघ पंधरमूर्ती काल्हे टीम बरोबर खेळत आहे. चांगली गेम प्लॅनिंग, कारण की स्पर्धा खूप मोठी आहे. ट्रॉफी देखील खूप सुंदर आहेत. स्पर्धेमध्ये खूप सारे पारितोषिक आहेत. प्रत्येक संघाच्या कॅप्टनला एक मनगटी घड्याळ प्रीतम पाटीलच्या माध्यमातून इथे अपील जरूर पाहिली. शॉटलेका रिजनमधून चेंडू इष्टरक्षक सुजित तात्या उचलत आहेत. धावसंख्या पोचली बिनबाद. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर जानमान गोवे टीम 9 वर. 5 सिंगल 1 चौकार अशा 9 धावा पहिल्या ओव्हरमध्ये जोडलेत. अतिशय चांगला लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. प्रिन्स मुव्हीज, प्रथमेश पाटील, रविशेठ गुलवी. 18 मध्ये 25. 3 ओव्हरला अजूनही 25 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 9 आलेत आणि उर्वरित 3 ओव्हरमध्ये अजूनही 25 धावांची गरज आहे. अतिशय चांगला हा सामना प्रेक्षकांसमोर आहे. दोन्ही संघ तगडे संघ आहेत आणि ओव्हर नंबर 2 साठी बॉलिंग मार्कवर सुजित तात्या पाटील स्वतःला तयार करत आहेत. क्या बात आहे. आजच्या या स्पर्धेच्या माध्यमातून तिन्ही सामन्यामध्ये सुजित तात्या शेट अगदी संघाला जॉईन आहेत. पहिल्या 2 सामन्यातून चांगली फटकेबाजी देखील त्यांची आपण पाहिली. या स्पर्धेचे पहिले 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकण्याचा विक्रम सुजित तात्या पाटील यांच्या नावे आहे. बालकृष्ण बीके यांच्याकडून त्यांना 500. त्यानंतर 2 गोलंदाजांनी 3 सलग डॉट चेंडू टाकले. उल्हास पाटील असतील, चंदू पाटील यांना देखील प्रत्येकी 500-500 रुपये देण्यात आलेले आहेत. गेम ऑन. इथे अगदी हा बैठक फटका. क्या बात आहे. विजय पाटीलचा क्लास. चेंडू चाललाय लॉंग लेग आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून सीमा पार चौकार. दीपू माली MPL 2024 मानकुली प्रीमियर लीग संतोष स्पोर्ट या संघाचा कॅप्टन आणि चॅम्पियन टीम दीपू मालीची राहिली होती. दीपू माली अभिनंदन. आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. खास करून सुजित तात्याशेठ पाटील यांचा सामना पाहण्यासाठी दीपू मालीनं इथे आपली उपस्थिती दिलेली आहे. स्वागत आहे आपलं अध्यक्ष चषक 2026 शोलोमाता 40+ वर्ल्ड संघाच्या वतीनं. इथे पुन्हा एकदा चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट केलेत. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत विनायक पाटील तिथे उपस्थित आणि इथे विकेटचं पतन फलंदाज विजय पाटील. धावचीत बाद.
आणि गोवे टीम देखील चांगल्या प्लॅनिंगमध्ये आहे. बघा या सामन्यातून तिसऱ्या क्रमांकावर बंडू पाटीलला मैदानामध्ये पाचारण केलेलं आहे, कारण की त्यांनी देखील प्रमोद भुईर हा एक महत्त्वाचा खेळाडू राखून ठेवलेला आहे. 2 वर दिलीप पाटील आणि 12 वर बाद झालेत विजय पाटील आणि क्रमांक 3 वर आलेत बंडू पाटील. सुजित तात्याशेठ पाटील क्रमांक 2चं ओव्हर. हा चेंडू ऑन द ऑफच्या अंदाजानं उडवलाय, फटका बसलाय. विजय पाटीलना लॉंग ऑन रिझनला झेल कंप्लीट केलाय आणि सलगचा दुसरा गडी बाद होतोय जॉन मनगोवे टीमचा. बंडू पाटील गमावलेली आहे आणि आता मैदानामध्ये प्रमोद भुईर आलाय. हा चेंडू एकतर स्क्वेअर ऑफ द विकेट तर पॉईंट रिझनला खेळायला हवा होता. फटकेची निवड चुकीची केली बंडू पाटीलनं. चेंडू तितकासा कठीण नव्हता, मात्र ऑन द ऑफच्या अंदाजानं चेंडूला अगदी लॉंग ऑनला खेळलेत आणि तिथे विजय पाटील बंद्रामूर्ती काल्ले टीमचे संघनायक चांगला झेल कंप्लीट केलाय. 14 या धावसंख्येवर दुसरा धक्का लागलाय जॉन मनगोवे टीमला. इथे हा चेंडू अगदी चाललाय कव्हर गली क्षेत्रामध्ये. अरे जोशी इनफिल्डच्या आतमधून चेंडूला उचलत आहेत. प्रमोद भुईरनं एका धावेनं आपला अकाउंट ओपन केलंय. संघाची टोटल 15 वर जाऊन पोहोचलेली आहे. अमरस्फोट कासने संघाच्या अगेन्स्ट प्रमोद भुईरला 5 चेंडू टाकून झालेत. अजूनही एक चेंडूचा खेळ या ओव्हर नंबर 2चा बाकी आहे. 15 धावा, 34चं लक्ष्य आहे. इथे हा फटका अगदी स्ट्रक्चर मागे चाललाय. बघूया हरीश जोशी चेंडूला चांगले फील करतात. नक्कीच डेड बॉल झालेला आहे. एकच सिंगल धाव आली. धावसंख्या 2 ओव्हर 2 बाद 16 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 9 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आलेत 7. 16 धावा झालेत. आता येणाऱ्या 12 मध्ये 18. अतिशय चांगले आयोजन कमिटी आपण पाहतोय. शेलोमाता 40+ वाल अध्यक्ष चषकासाठी अपार मेहनत. सर्वच्या सर्व सदस्य अगदी स्पर्धा सुरू होण्याआधीपासून तर शेवटच्या चेंडूपर्यंत सर्वांची मोलाची उपस्थिती आहे. जगदीश दादा म्हात्रे यांचे देखील आपण आभार व्यक्त करूया. तुफान पिंपलास 12 चेंडू आणि 18 धावा आहेत. ओव्हर नंबर 3 साठी मिथून तरेला की बघूया हरीश जोशीला चेंडू हातामध्ये मिथून तरेच्या सोपवलेला आहे. चांगला निर्णय आहे मी तर म्हणेन बंद्रामूर्ती काल्ले टीमच्या संपूर्ण खेळाडूंचा की आपल्या संघातील एक सर्वात चांगला गोलंदाज मिथून तरेला तिसऱ्या ओव्हरसाठी त्यांनी चेंडू हातामध्ये सोपवलेला आहे. ही ओव्हर खूप दोन्ही टीमसाठी निर्णायक राहील. शेलूमाता वाल 40+ आयोजित अध्यक्ष चषक 2026 भानुदास शेठ भुईर वळगावचे उद्योजक उद्योगपती 789 ग्रुप आणि शेलोमाता 40+ ते अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याच मान सन्मानार्थ या स्पर्धेचं देखणं आयोजन बारा चेंडूमध्ये 18 धावा. प्रति ओव्हर 9ची सरासरी आहे आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये 8च्या सरासरीनं 16 धावा बनवल्यात.
क्या बात आहे, तेज तर्रार, चांगली लाईन अँड लेंथ. पहिले चेंडून आपल्याला मिथून तरीची पाहायला मिळाली. डॉट बॉल. 11-18. इथे अजून एक चांगला चेंडू. क्या बात आहे. दिलीप पाटीलनं ज्या पद्धतीने गोलंदाजी केली तशीच गोलंदाजी मिथून तरे दिलीप पाटीलच्या समोर करतात. गुड बॉलिंग. 12 मध्ये 18 होत्या, आता 10 मध्ये 18 वर सामना येऊन थांबलेला आहे. इथे अगदी चेंडूला सरळ बॅटने केलाय. नक्कीच बीकेनं 3 डॉटला 500 लावलेत आणि आतापर्यंत 2 गोलंदाजांनी ते पारितोषिक पटकावलंय आणि दोन्ही गोलंदाज जानमन गोवे टीमचे आहेत. उल्हास पाटील आणि चंदू पाटील. 3 डॉट 500, 3 षटकार 500, 3 विकेट 500, 3 झेल 500. तिसऱ्या चेंडूवर सिंगल. आता 9 मध्ये 17 मिथून तरे. अर्ध्या धावा झालेत 15 मध्ये आणि आता अर्ध्या धावा शिल्लक आहेत 9 मध्ये. मिथून तरे इथे अतिशय चांगला स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. विजय पाटीलची चांगली फिल्डिंग. 2 धावा या चेंडूवर धावून पळून पूर्ण केलेत. प्रमोद भुईर एक चांगला फलंदाज जानमन गोवे टीमचा आहे. धावसंख्या झाली ती 19. 8 मध्ये 15. 8 चेंडू आणि 15 धावा. क्वार्टर फायनल अध्यक्ष चषकाचा ग्रुप ए मधून या पहिल्या रात्रीचा शेवटचा बक्षीस पात्र सामना. बघूया कुठला संघ जिंकेल. इथे हा फटका राजन आर न हा झेल सोडलाय, क्या सामना सोडलाय. नक्कीच राजन आर करून ही खूप मोठी चुकी आपल्याला पाहायला मिळाली. हा जर विकेट आला असता तर गोवे टीम कुठेतरी टेन्शनमध्ये अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली असती. मात्र क्रिकेटमध्ये जर आणि तर, किंतु आणि परंतु या शब्दांना थारा नाही आहे. धावा बनलेत 21, आता बनवायच्या 7 मध्ये 13. 7 चेंडू 13 धावा. 7 चेंडू 13 धावा. इथे हा चेंडू अगदी लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. झेल सोडल्यानंतर या झेलचा परिणाम गोलंदाज मिथून तरेला भोगावा लागलेला आहे. आणि आता संघाची टोटल झालेली ती 27. आता 6 मध्ये 7. 6 चेंडू 7 धावा. बंदऱ्यामारुती काल्ले टीमला चर्चा करायला भाग पाडलेला आहे. बघूया हरे जोशी शेवटचा आणि अंतिम ओव्हर. 7 चेंडू 7 धावा. मिथून तरेनं पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 1 दिली आणि नंतरच्या 3 चेंडूमध्ये 10. झेल सोडला आणि त्या झेलचा परिणाम बंदरमारुती काल्ले टीम समोर आहे. 6 मध्ये 7. उद्याचा पहिला सामना आहे गावदेवी वेले आणि वीर तानाजी दापोडे. जे आपल्याला लॉटवर वेल दिलेली आहे त्या लॉटवर सर्व संघांनी उद्या उपस्थित राहा. त्यानंतर दिवास्फोट दिवा, श्री कालिका माता कालवार, चेरोबा 40+ कोण, वेताल कोपर, न्यू मिलन पायगाव आणि श्री अष्टविनायक ठाकुरबाडा. उद्याचे 8 संघ. बघूया 6 मध्ये 7.
बंडू पाटील खुश आहेत. राजन आरला त्याने हात मिळवलाय. इथे नक्कीच राजन आर थोडेसे नाराज आहेत स्वतःवर. खूप कमी वेळा अशा चुका त्यांच्या हातून आपण पाहिलेल्या आहेत. बघूया. क्रिकेटचं सूत्र आहे घ्या कॅच आणि जिंका मॅच. इथे राजू पाटील देखील आमच्या समालोचक कक्षामध्ये आहेत. एक चांगले खेळाडू जानमान गोबे तर महेश म्हात्रे हे बंदरामूर्ती कल्ली टीमचे 12 आहेत. बघूया 6 चेंडू 7 धावा. दिलीप पाटील सलामीला आलेत. आतापर्यंत 6 चेंडू खेळलेत. 4 सिंगल 2 डॉट. इथे चेंडूला अगदी आपण पाहिलं तर चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका पाहिलाय. मात्र तिथे फिल्डर आहेत राजन आर. एक सिंगल धावाली. धावसंख्या 28. 5 मध्ये 6. पाच चेंडू 6 धावा. नक्कीच काल्ले टीमकडून फलंदाजी करताना आपण पाहिलं तर राजन डी न 17 धावांचं योगदान दिलंय. 33 मध्ये. क्रमांक 5 वर राजन डी फलंदाजीला आले होते. 5 चेंडू 6 धावा आहेत. इथे एक मोठा फटका येईल की अगदी डिफेन्सिव्ह सिंगल डबल क्रिकेटची लाईफलाईन. बघूया काय यूज करतील प्रमोद भोईर. आणि ते सेफ फटका खेळलेला आहे. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि ते दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. कधी कधी अति सावध भूमिका देखील अंगाशी येते. इथे बाल बाल बचावलेले आहेत. 2 धावा घेतलेत प्रमोदनं. 4 मध्ये 4. 30. कारण की स्पर्धा तेवढी मोठी आहे. कुठल्याही संघाला पराभव न पसणारी स्पर्धा आहे. मोठे बक्षीस आहेत. अगदी आपण पाहिलं तर संघनायकांना मनगटी घड्याळ प्रीतम पाटीलकडून. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच 4 पारितोषिक, ट्रॉफी, घड्याळ, कोल्ड्रिंक आणि गिफ्ट हॅम्पर. अतिशय चांगली स्पर्धा. भूतो ना भविष्यती अशी ही नाईट स्पर्धा. 4 चेंडू 4. स्विंग अँड मिस. सुरेख टप्पा आपण पाहिलाय. या चेंडूवर हरेश जोशीचा डॉट बॉल. 3 चेंडू आणि 4 धावा. असं इक्वेशन असलं की थोडंसं फलंदाजां देखील दुहेरी मनस्थितीमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. इष्ट्यांच्या मागे अरविंद मडवी बंदरामूर्ती कल्ले टीमचे खूप जुने जाणते यष्टीरक्षक. त्यानंतर सचिन इतरकर असतील. आणि आता आपण पाहिलं तर सुजित तात्याशेठ पाटील देखील जेव्हा जेव्हा हजर असत तेव्हा यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. अतिशय चांगला अगदी हा फटका डिफेन्सिव्ह फटका पाहतोय. 2 धावा येथे पूर्ण केलेत. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. दिलीप पाटील चांगली साथ देत आहेत. आता येणारे 2 चेंडू आणि 2 धावा. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत पाहायला मिळेल की 5व्या चेंडूवर सामना फिनिश होईल. अप्रतिम. आजचा पहिली रात्र अतिशय चांगली आपल्याला पाहायला मिळाली. बंदरामूर्ती कल्ले टीम या स्पर्धेचा उजळीने सामना खेळली आणि या स्पर्धेचा शेवटचा क्वार्टर फायनल सामना जानमान गोवे टीम बरोबर खेळते. नंबर 1 ची टीम आणि नंबर 5 लॉट क्रमांकाच्या अनुक्रमाने इथे आपण पाहतोय. आणि 6 टीम अच्छा ग्रुप ए मधून पराभूत झालेत. जैन देवरोंग, जानमन सरवली, बीबी स्पोर्ट इताडे, गावदेवी ओली, अमर स्पोर्ट कासने आणि विजय स्पोर्ट खांडपे. 2 चेंडू 2 धावा. एसके अगदी या मॅच कडे पाहत आहेत. 2 मध्ये 2 आहेत.
काल्हेर की गोवा, गोवे की काल्हेर? नाही, दोन्ही खेळाडू रिलॅक्स आहेत. 12वे राजू पाटील देखील आणि महेश म्हात्रे देखील. 2 मध्ये 2. SK ग्रुप नितीन भोईर, BK, किरण पाटील, राजन मडवी, रुपेश मडवी. 2 मध्ये 2 आणि हा विजयी चौकार. अभिनंदन जर्मन गोवे टीम, अभिनंदन. प्रमोद भोईर, बंडू पाटील, संजय पाटील, मनोज जोशी, अभिनंदन. नक्कीच जर्मन गोवे टीमनं आज बंदरामूर्ती काल्हे टीमला देखील या क्वार्टर फायनल अध्यक्ष चषकामधून बाहेर केलेलं आहे आणि या अध्यक्ष चषकाच्या एका ट्रॉफीचा हकदार जर्मन गोवे टीम झालेली आहे. अभिनंदन बंडूभाऊ. मनोज जोशी, त्यानंतर अर्णव, बंडू पाटील, डॉक्टर नक्कीच महाराष्ट्र पोलीस, श्याम जगताप अँड ऑल टीमचं अभिनंदन. आणि या सामन्याचा सामनावीर खेळाडू प्रमोद भोईर वन्स अगेन. प्रमोद भोईर आपण यायचं आहे. काय आज चांगला खेळ केलाय प्रमोद भोईरनं. आणि गुरुदत्त चौथ्यावर क्रीडानगरी ही जर्मन गोवे संघासाठी खूप लाभदायक आणि लक्की क्रीडानगरी म्हणायला हरकत नाही आहे. नक्कीच या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी JK भोईर यांच्या स्मरणार्थ विजय लक्ष्मण भोईर, नक्षत एंटरप्राइजेस, अक्षय विजय भोईर, त्यानंतर प्रमोद भोईर आपण यायचं लगेच. या प्रमोद भोईर, त्यानंतर अमित रामदास भोईर, माजी सरपंच व्हाल, यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर आहे. स्वर्गीय रामदास चिंतामण भोईर, त्यानंतर बालकृष्ण पाटील BK कडून मनगटी घड्याल आणि प्रवीण पाटील याचकडून कोल्ड्रिंक आहे. स्वर्गीय ज्ञानदेव मगन पाटील यांच्या स्मरणार्थ. या आपण लगेच. प्रमोद भोईर अभिनंदन. ऑल टीम जर्मन गोवे. क्या बात है. प्रमोद भोईर, निकेश पाटील, त्यानंतर सचिन पाटील, बंडू पाटील, उल्हास पाटील, विजय पाटील, श्यामजी जगताप, ऑल टीम. मनोज जोशी देखील खुश असतील. क्या बात है. अगदी संघाच्या पाठीशी ठामपणे आहेत. सागर पाटील फॅन टीम जर्मन गोवे. अतिशय चांगला उच्च दर्जाचा खेळ आज जर्मन गोवे संघाने करून शोलोमाता वर्ल्ड 40+ आयोजित अध्यक्ष चषकाच्या अगदी सेमीफायनलमध्ये आज संघ पोहोचला. अभिनंदन प्रमोदजी भोईर यांना आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक. जगदीशदादा म्हात्रे आपले शुभ असतील. सर्वप्रथम आपण ट्रॉफीचं वितरण करायचं आहे जे आम्हाला विजयजी भोईर आणि अक्षय भोईर यांनी पुरस्कृत केलेली आहे. त्यानंतर अमित रामदास भोईर यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर आहे. मंगेशजी भोईर आपण ते गिफ्ट हॅम्परचं वितरण करायचं आहे. या स्वप्नील भाऊ, अजयजी भामरे आपण कोल्ड्रिंक आणि हे द्यायचं आहे. कपिल पाटील, स्वप्नील पाटील आपण देखील पारितोषिकाचं वितरण करायचं आहे. अभिनंदन जर्मन गोवे टीम. बेस्ट ऑफ लक. उद्या बरोबर आपल्याला जी वेळ दिलेली आहे त्या वेळेवर सेमीफायनल सामना खेळण्यासाठी या. उद्या